आपली माणसं जळक्यावरतीच येतले, लय जळके सर आपली माणसं लय जळके. एखाद्यानं बंगला बांधला ना आपण म्हणू काय बंगला नंबर 1 आहे, शेजारच्याला म्हणायचं काय बंगला, लगेच ते म्हणा मुंडके मोडून बांधला लोकांची. तू मोड ना, तू मोड ना, तुला जमतेच का बघ ना. लोकांचे मुंडके मोडायले अक्कल लागते बाबू. चोर बी चोरी करायचं आले तरी अगरबत्ती लावून जाते, असं कसं करायलास तू. माझं उलट मत आहे. माझं मत असं माहिती कसं, एखाद्यानं बंगला बांधला ना आपल्याच्यानं बांधणं होत नाही ना, असल्या दुपारच्या उन्हात त्याच्या बंगल्याच्या सावलीत बास टाकून झोपायचं. कळलं असेल की माझं बोल. कुठं नाव ठेवीत बसता, कुणाला कशाला नाव ठेवीत बसता. एवढं मोठं चांगलं तोंड दिलं देवान, चांगलं बोलून घ्यायचं, गोड बोलायचं, सगळ्याशी प्रेमानं बोलायचं, आनंदानं राहायचं. उठलं की हे असंच आहे की तसंच आहे, हे ना असंच केलं, काहीच घेणं देणं नाही आपल्याला. आपलं काम भलं ना आपण भलं. आपण केलेला परमार्थ देवाला आवडला पाहिजे आणि आपण केलेला परमार्थ देवमान्य संतांना आवडला पाहिजे. आपला परमार्थ भगवान बाबाला आवडला, लोकाला आवडू द्या नाही तर नाही आवडू द्या, बस काही घेणं देणं. आता तुम्ही आयडेंटिटी घालून आहेत बरेच इथं संयोजक मंडळीत, महिला मंडळ, पुरुष मंडळ, ही लोकांनी आपल्याकडे बघावं याच्यासाठी तुम्ही काम करू नका. आपल्यावर भगवान बाबाची नजर आहे, आपल्याला इमानदारीनं काम करावं लागेल म्हणून करा. याचा अर्थ एक आहे दादा. राजानं प्रश्न विचारला, त्यावेळेला शुकाचार्य म्हणतात, राजा तू जसा मला प्रश्न विचारलास ना, असाच प्रश्न एके दिवशी मैत्रेय ऋषीला विदुरानं विचारला होता. लक्षात येते माझं बोल, हाच प्रश्न होता. त्यावेळेला राजानं सांगितलं, महाराज मग हे विदुर कोण होते ते मला सांग. म्हणले हे विदुर दासी पुत्र होते, दासीचे पुत्र होते. काय केलं होतं, ज्या वेळेला द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू होतं, ऐकताय तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. द्रौपदीचं वस्त्रहरण ज्या वेळेला होत होतं त्यावेळेला पितामह भीष्माचार्य सारखे माणसं सुद्धा स्टेजवर बसलेले होते, व्यासपीठावर खुर्चीवर बसलेले होते. पण सगळे मान खाली घालून बसले होते, मान खाली घालून. एकही माणूस अडवत नव्हता. तिथं अडवणारा एकच माणूस दुर्योधनाला म्हणणारा एकच माणूस होता, त्याचं नाव विदुर होतं. विदुरा, त्यानं सांगितलं, ए दुर्योधना, अरे तुझी भाऊज येते आणि मोठी भाऊज ही माई प्रमाण असते, तिच्या पदराला हात घातलास, ही अनिती आहे, हे फक्त सांगणारा विदुर होता. त्यावेळेला दुर्योधनाने सांगितलं, ए भिकारड्या, दासीचा पुत्र आहेस तू, आमच्या घरी राहतो, आमचं खातो आणि आम्हाला शिकवतो का कसं वागायचं ते. चल चल निघून जा. हाकलून दिलं महाराज. ते पद सोडून दिलं विदुरानं आणि विदुरून जंगलामध्ये जाऊन एक कुटिया बनवली आणि कुटियामध्ये विदुर काका भजन करत बसले. ऐकताय तुम्ही, लक्ष देऊन. मग त्या प्रसंग सांगितला जातो ना, तुमच्या लक्षात येईल. ज्यावेळेला नीती सांगायला लागले ना भीष्माचार्य, पांडवांचा विजय झाला, कौरव हरले गेले आणि पांडवाचा विजय झाला, त्यावेळेला धर्मराजा झाला आणि धर्मराजाला पितामह भीष्माचार्याकडे भगवान कृष्ण परमात्मा घेऊन गेले. ते काय मजा आहे बघा. असं इकडे बघा, माझ्याकडे लक्ष द्या, किती मजा. तुम्ही ऐकताय ना, लक्ष देऊन सगळे ऐकताय का. अरे होतं म्हणा, ऐकताय ना, हो 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 असं म्हणा, लक्षात आलं का नाही. इकडे बघा, नीती बघा ना किती सुंदर आहे. ज्या वेळेला पांडवांचा विजय झाला ना, आता मला सांगा, देवाकडे कुठली गोष्ट कमी होती का, होती का सांगा, नव्हती. पण देवाला ज्या वेळेला विचारलं धर्मानं, मला राज्य कसं करायचं हे शिकव देवा, त्यावेळेला काय म्हणले माहिती का, माझ्यापेक्षा भीष्म चांगलं शिकू शकतात. आणि सगळे घेतले आणि त्या ठिकाणी घेऊन गेले. लक्षात द्या, विश्वामित्राकडे. लक्षात आलं का नाही. आणि इकडे बघ, लक्ष द्या, तिथं गेल्याच्या नंतर ना विचारायला सुरुवात केलं की मला जगायचं कसं, राज्य कसं करायचं, पितामह तुम्ही मला शिकवा. ऐकताय तुम्ही, लक्ष देऊन शिकवा म्हणले. ऐका ना, त्यावेळेला त्यांनी सांगायला सुरुवात केली. म्हणले नीतीनं वागावं आणि एकच मला जास्त सांगायचं नाही, आपल्या राज्यामध्ये परस्त्रीचा आदर झाला पाहिजे. त्यावेळेला द्रौपदी हसली. द्रौपदी हसल्याबरोबरच विचारलं, द्रौपदी का हसलीस. तिने सांगितलं, पितामह जाऊ द्या, जुन्या गोष्टी उकडून करण्यात मजा नाही. आता नाही द्रौपदी का, शहाणी माणसं विनाकारण हसत नाही. तर द्रौपदी का हसलीस. जाऊ द्या म्हणली पितामह, कशाला काढतात जुन्या गोष्टी, आता सोडून द्या. नाही का हसलीस सांग. म्हातारा बी वजनदारच होत, ऐकल्यावर त्रास होईल म्हणले. नाही सांग. त्यावेळेला द्रौपदीनं सांगायला सुरुवात केलं, पितामह आता तुम्ही नीतीचा उपदेश करताय आणि तुम्ही आता सांगताय की परस्त्रीचा त्या ठिकाणी स्त्रीचा अपमान झाला नाही पाहिजे, स्त्रीचा आदर केला पाहिजे. तुमच्या डोळ्यात एकतच माझी साडी ओढत होता, त्यावेळेला कुठे गेली ती तुमची नीती. ऐका ऐका ऐका, मजा बघा, त्यावेळेला कुठे गेली ती तुमची नीती.
त्याला भीष्माचे डोळे भरून आले आणि सांगितलं, द्रौपदी खरं आहे तुझं, पण ज्या वेळेला मी तुझं वस्त्रहरण होत होतं ना, त्यावेळेला मी दुर्योधनाच्या भाकरी खात होतो, त्याचं अन्न खाल्लेलं होतं आणि त्याचं अन्न खाल्ल्यामुळे माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती. तुम्ही कुणाच्या घरच्या भाकरी खाता ह्याच्यावर लय अवलंबून आहे. चांगल्याच्या घरचं खात जा. काय विशेष हो, मला एका भाकरीच्यावर कधी भाकरच गेली नाही, तर मी 3-3 भाकरी खातो पंक्तीला बसलो की. प्रसाद आहे तो, प्रसाद बाबांचा प्रसाद आहे. हे जेवण नाही. तुम्हाला अजून सांगतो सगळ्या मंडप मधल्या सगळ्यांना, इथं ज्या वेळेला जेवायला बसताल ना, त्यावेळेला अन्न वायाला जाणार नाही याची काळजी घ्या. कारण आपल्या घरचं असतं तर जेवण असतंय आणि बाबाच्या मंडपात असतो तो प्रसाद आहे, हे लक्षात ठेवा. तो प्रसाद आहे. आता बघा माझ्या, आता लक्ष द्या माझ्याकडे. विदुर काकाने त्यावेळेला, विदुर काका जंगलात निघून गेले. सुलभा काकी आणि विदुर काका राहायला लागले. दुर्योधनानं पदावंत हाकलून दिलं. काय करावं? भजन करायचे. दाशीचा पुत्र म्हणून त्यांची त्या ठिकाणी त्यांना हिनवलं जायचं. गरिबी फार वाईट असते बरं. ज्यानं गरिबी अनुभवलेली असेल त्याला गरिबीचं दुःख लक्षात येईल. एक काळ असा होता की आई, डोक्याच्या केसाला लावायला तेल सुद्धा मिळत नव्हतं. बरोबर आहे? बरोबर. आता ऐका ना पुढे, आता नवीन सुना झाल्यात ना, त्यांना खूप राग येतो जुन्या बायकांचा, सासूचा. असंच कोणती तेलासाठीच भांडती ना, आता काय कमी. त्याच्या पाठीमागलचा उद्देश वेगळा असतो. त्या म्हातारीला एकच म्हणायचं असतं की बाई, अगं एक थेंबर तेल सुद्धा मिळत नव्हतं डोक्याला लावायला, आता मिळतंय तर उदामादा करू नको. संस्कृती फार सुंदर होती. मुलगी नांदायला चालली की करंज्या लाडू बांधून दिले जायचे, शिदोरी म्हणून दिलं जायचं की नाही, हे होतं म्हणा. मग त्या करंजीला मुरड घातलेली असायची. काय घातलेली असायची आई? का माहिती? त्या मुरड घालून करंजी मुलीबरोबर पाठवायची. त्याचं कारण एकच होतं, त्या मुलीला सांगायचं होतं, बाई इकडं कसं बी जमत होतं, पण तिकडं तुझ्या वागण्याला जरा मुरड घाल. संस्कृती सुंदर होती. आता संस्कृती बदलून कालाय तस्मै नमः, काळाच्या ओघात बदल झाला. काल पुण्यामध्ये एक बाई चप्पल घालून वाढायला आली होती. चप्पल घालून म्हटलं, बाई तुमच्या पायात चप्पल आहे? ती म्हणली, महाराज ती वाढायचीच आहे. वाढायचीच. मला अशा किती चपला आहेत बाई घरात? म्हणली, महाराज वाढायची वेगळी, आंघोळीची वेगळी, कीर्तनाची वेगळी, बाजाराची वेगळी आहे. म्हणला हाणायची असली तर आणि एखादी हाणायची. आम्ही तरी तुला हाणतोच नाही, तर तू तरी आम्हाला हाण म्हणलं कशाला आलास आमच्या घरी म्हणून. नवीनच पद्धत आहे काही. आणि त्या इकडे लक्ष द्या, विदुर काका भजन करत होते. गरिबी होती, मिळेल ते खायचं आणि भगवंताचं भजन करायचं. भगवंता तुझी सेवा करतोस, तुझी सेवा चालू आहे, तुला जसं करायचंय तसं कर. आणि खरं सांगू, आपण कोण करणार आहेत? करणारा देव आहे. तुम्ही फक्त ठरवू शकता मी असं करतो तसं करतो. करून घ्यायचं का नाही घ्यायचं त्याच्याच हातात आहे. कितीतरी माणसं इथं सप्त्याला इथं येतात आणि इथं आल्यावर फोन येतो कोणाच तर दुखायला, इथून माघारी जाते. पाप. बाबाची इच्छा नाही ना मंडपात बसावं म्हणून बाहेर बसतील काय काय. लक्षात यायला लागलं की नाही? हे माणसं म्हणतात ना, आम्ही आपलं निवांत बसलो झाडाखाली. ह्यांचा दोष नाही, त्यांचं पाप एवढं बेकार आहे की ते मध्ये येऊच देत नाही त्यांना. नाही, खरं सांगतोय मी. नाही तर काही इथं का जागा नाही का मंडपात बसायला? त्यांची इच्छा आहे मध्ये बसायची, त्यांची इच्छा आहे मध्ये बसायची. बस उठू वाटत नाही, उठू वाटत नाही. पाप आडू येते. पाप म्हणते, हा तू त्या लायकीचा नाहीस, तू इकडंच. तू 4 दिवस इथं बस, तेव्हा तो पाप धुवून जाईल, मग इथं बस. भागवत उठले बसा असू द्या. इकडे बघा, तुम्ही इकडे बघा. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता माझ्याकडे बघा, इकडे लक्ष. भागवत 7 दिवस भागवत झालं की सगळी पाप निघून गेली जीवनातून, सगळे पाप. आता 7 दिवस भागवत ऐकलं ना, तुमचे कळत न कळत झालेले पाप, सगळे पाप धुवून जाणार. 8व्या दिवशीपासून पुन्हा नवीन पाप करायला तयार तुम्ही. बघा इकडे लक्ष द्या. फॅन हे लावल्यामुळे मस्त वाटतंय, असं करमत आहे मस्त पैकी. होय, बरोबर आहे का नाही? आणि कच्चून खायला कमी नाही पुन्हा. जरा मेसूड इकडे लक्ष दे नाही म्हणल्यावर निम्मी माणसं झोपतात अशी लगेच. बरोबर आहे का नाही? एक जण माया पुढं झोपलोय. आरती कवा आहे? मग आरती लय लांब आहे, अजून बसू का? आरती कवा लय तर आहे. आणि एक जण दुसऱ्याने खोनी उठ
अशी करते पण डोळे झाकून ऐकतोय ग बरं, डोळे झाकून ऐकत असते. काही लोकांची मला सिस्टीम कळत नाही. 8-8 तास पांडुरंगाच्या बारीला उभं राहते, बरोबर आहे का नाही? 8-8 तास पंढरपुरात 8-8 तास, आणि देव समोर आला इकडे बघा, डोळे झाकते तर मग तर ती ब्राह्मण ढकली ते पुजारी होय पुढे, आणि मग बाहेर जाऊन म्हणते मला तर दिसला बी नाही. कसा दिसन तसा? तिथं गेल्यावर डोळे झाकून घेतले, कसा दिसन तुला? डोळे झाकून ये नाही, डोळे भरून ये पाहिन तुझे रूप. देवा पुढे गेल्यावर कधी डोळे झाकायचे नाही, डोळे उघडे ठेवून देव बघायचे, त्याचं रूप हृदयामध्ये साठवायचं. आहे त्या परिस्थितीमध्ये विदुराचं भजन करत होते. आणि भजन करत असताना ऐका ना, लक्ष द्या, इकडे लक्ष द्या माझ्याकडे. भजन चालू, बोलू नका, भजन चालू होतं आणि बातमी कानावर आली. देवा तुमचं सोडून द्या, मला भूक लागली. काय म्हणले माहिती? काळजी करू नकोस, मी नियोजन केलंय त्याचं. मी कुणाच्या घरी, देव आहे ना तो, देव आहे भाऊ, कुणाच्या घरी कसं जेवण सांगा. उद्धवजी चलो विदुरा घर जावे. उद्धव आपल्याला विदुराच्या घरी जायचंय. इकडे बघा ना, उद्धव सुद्धा देवाचा भक्तच होता हो, पण त्याला सुद्धा विदुराचं वेगळं वाटलं. हसला. काय म्हणलं माहिती? देवा विदुराच्या इथं तुमचं जेवण, विदुराच्या इथं. खरं सांगू, श्रीमंताच्या घरचे पुरणपोळी खाण्यापेक्षा गरीबाच्या घरचे शिळे तुकडे खाल्लेले चांगले. जिथं भाव नसेल ना बबन भाऊ, जिथं प्रेम नसेल ना, तिथं माणसानं जायचं नसतं. जिस घर पर आदर मान नहीं, उस घर पर जाना ना चाहिए. ज्या घरी आदर नसेल, ज्या घरी मान नसेल, उपवाशी राहायचं, पण असल्या नालायकाच्या घरी जेवायचं. त्याच्यापेक्षा इथला प्रसाद कितीतरी पटीनं भारी ना. लक्ष दे माझ्याकडे. आता बघ, चल म्हणले माझ्यासोबत. आता देव होता, नाही म्हणता येत नव्हतं ना. ऐका, भगवान परमात्मा उद्धवाला घेतलं
विदुर काकाच्या घरी. इकडे बघा ना, विदुर काकाला ज्या वेळेला देवानं सांगितलं ना त्यावेळेला विदुर काका घरी गेले होते आणि घरी जाऊन सुलभाला म्हणत होते, काकी सुलभा सुलभा, अगं ऐकलंस का? काय? आज आपल्या भाग्याचा उदय झालाय, आज आपलं भाग्य उदयाला आलंय. काय झालंय स्वामी? अगं रात्रंदिवस तुझ्याचं भजन केलं ना, तो जगाचा मालक आपल्या घरी येतोय. काय म्हणता? हा. आणि काका काय म्हणले माहिती का, मी थोडं बाजारातून काही खायला घेऊन येतो मिठाई परमात्म्याला, तू तोपर्यंत तयारी करून ठेव. देवासाठी उंच आसन बनवलं, शेजाऱ्याच्या इथून 2-4 केळी आणली. ऐकता ना तुम्ही? लक्ष देऊ. आणि त्या काकी ऐका, लक्ष द्या, काकीची तयारी चालू होती. तेवढ्यामध्ये दारावर थाप पडली आणि आवाज आला, काकी काकी दार उघडा, मी आलोय. सुलभा काकीने दरवाजा उघडला. कन्हैयाला बघितलं आणि काकीने कन्हैयाच्या पायावर शरीर टाकून दिलं, मस्तक ठेवलं. देवा, हे याच्यासाठी फक्त जिवंत होते आजपर्यंत, आता तुझ्या पायावर जीव गेला तरी चालेल देवा. इच्छा एकच होती रे, तुझ्या पायावर मस्तक पडावं, काही इच्छा नव्हती. पाया पडले, नतमस्तक झाले. कन्हैयानं काकीच्या हाताला धरलं आणि काकीला उठवलं. काकी भूक लागली काकी. पुण्य जीवनात एवढं कमवा, एवढं कमवा, जगाच्या मालकाने एके दिवशी येऊन म्हणावं जेवण करायचे, भूक लागली. काकी भूक लागली हो. नाही तयारी केली, उंच आसन केलं होतं ना देवाला बसायला, पूजा करायची होती. काकी स्वतःवर बसल्या, पुढची व्यासपीठावर स्वतः बसल्या. कन्हैयाला खाली बसवलं, आरतीचं ताट केलं होतं ना कन्हैयाला कुंकू लावायला, स्वतः लावायला. आणि देवाला म्हणतात, मला ओवाळ, मला ओवाळ. कन्हैया काकीकडे बघून हसत होता आणि म्हणत होता, काकी किती वेडी भक्ती ग तुझी, किती वेडी भक्ती तुझी. काकी भूक लागली, हातात केळी घेतली, केळी सोलायचं, हातला गाभा आपण खायचा, कातडे देवाला द्यायचे. एक कातडं खाल्लं, 2 कातडे खाल्ले, माझ्या कन्हैयानं सलग 6 कातडे खाल्ले. भागवता त्याचा उल्लेख. ऐका ना. आणि काका ज्या वेळेला मिठाई घेऊन आले ना, काका उद्धव दारात उभा होता, उद्धव बघत होता. उद्धव म्हणला, देव कातडे खातोय. आणि काका आले आणि काकाने ज्या वेळेला दरवाजा उघडला ना, त्यावेळेला बघितलं, राग आला. एवढा राग आला सुलभेचा, सुलभा आवाज दिला, पण एका सेकंदात राग शांत झाला. काय म्हणले माहिती का काका? तिची अवस्था तशी झाली. कन्हैया आल्याच्या नंतर, देव घरी आल्याच्या नंतर अवस्था हीच होणार आहे. कारण 15 वर्ष झोपली नाही ना, फक्त कन्हैयाची वाट बघत होती. कन्हैया कधीतरी माझ्या घरी येशील का रे? तू येशील का रे घरी कधीतरी? झोपली. सुलभा काकी उठायच्या, स्वामी स्वामी ज्याचं भजन करतोय तो कन्हैया येईल का हो घरी कधीतरी? येईल का कधीतरी? रोज रोज देवाचं भजन करायचे. आज देव घरा आला, भक्ती सन्माने पूजिला. काका जवळ गेले आणि सुलभा असं म्हटल्यावर सुलभा काकी भानावर आल्या आणि बघितलं, अरे बापरे, मी तर देवाला खाली बसवलं. आणि देव स्मित हास्य करत होता आणि हसत होता. काय इकडे बघून, काय की छान वाटतंय, मस्त वाटतंय, काय की मस्त. ऐका ना, आता पुढं देवाला आता खुर्चीवर बसवलं, आरती केली आणि आतला गाभा आता खायला द्यायचे देवाला, केळी खायला द्यायचे. आता पुढची मजा बघा. देवाच्या चेहऱ्यावरचे भाव थोडे वेगळेच होते. काकी म्हणल्या, कन्हैया, हे कन्हैया, कशी लागते रे केळी? काय म्हणले माहिती देव? छान आहे बरं काकी, तुझ्या चेहऱ्यावर तर वेगळाच भाव आहे जरा. देव म्हणत होता, काकी, कातडे खाण्यामध्ये जो आनंद होता ना, तो
तो आनंद केळी खाण्यामध्ये नाही का? कारण कातडी ज्या वेळेला देत होतीस ना काकी तू, त्याच्यामध्ये भाव होता, त्याच्यामध्ये प्रेम होतं. आणि जगात सगळ्यात मोठं जर काय असेल ना काकी तर ते प्रेम आहे. सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे
सबसे ऊंची प्रेम सराई. जगात सगळ्यात मोठं जर काय असेल तर ते प्रेम आहे फक्त. याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही. प्रेम ही शब्द नाही बबन भाऊ, प्रेम ही भावना आहे. भावना आहे, भावना. आणि ती भावना ठेवता आली पाहिजे. सगळ्यात मोठं जे प्रेम आहे ती प्रेमाची भावना आहे. आणि ती विदुर काकाकडे होती, सुलभाकडे होती. देव म्हणत होता, काकी खरे देवा, चेहऱ्यावरचे जरा भाव बदललेत. कातडे खाताना वेगळा चेहरा होता, आता अरे देवानं सांगितलं, काकी कातड्यातला आनंद काही वेगळा. तुम्ही बघा माझ्याकडे लक्ष द्या. तुम्ही काय करा, तुम्ही सकाळी घरी जेवून या. सकाळी पंचपक्वान्न बनवा, घरी जेवून या. आणि इथं आलेल्या भाकरी आणि इथली भाजी खा. चव कशाची जास्त येईल? इथलीच ना. म्हणजे तुमच्या हाताला नाव चव नाही, थोबाड तोंड्या, अजिबात चव नाही तुमच्या हाताला. म्हणजे तुम्हीच कबूल करायला लागला. गोपाल कृष्ण भगवान की जय. लक्षात आलं बोलणं? कारण ते जेवण आहे हो, हा बाबाचा प्रसाद आहे. प्रसाद आहे सर्व दुःखानां हा निरोषोपजायते. देवाची प्रसन्नता, देवाचा प्रसाद. काकी केळी जी आहे ना ही सन्मान आहे. केळी जी आहे ना हा सन्मान आहे. आणि कातडे जे होते ना ती भावना आहे. मग भावनेमध्ये जास्त प्रेम असतं, सन्मानामध्ये प्रेम नसतं. कोणीतरी मोठी व्यक्ती आहे म्हणून त्यांचा काय करावा लागतो? सन्मान. बोला ना, त्यांचा काय करावा लागतो? सन्मान. आणि अचानक एखाद्या व्यक्तीवर आपलं प्रेम होणं, ती आहे भावना. ती भावना आहे. आणि सुलभा काकीच्या जीवनात हे झालं होतं. राधा सांगायची मला पुढे, हळूहळू हळूहळू राधा सांगायची. कारण राधेसारखं तर प्रेम या जगात कोणीच देवावर केलं नाही. एक होती राधा आणि दुसरी होती मीरा. पुन्हा नाही प्रेम केलं. एके दिवशी रुक्मिणी पाय दाबत होती. एकूण जांबुंती, रुक्मिणी सगळ्या अष्टनायिका बसल्या होत्या. ऐकताय ना तुम्ही? लक्ष देऊन. आणि पाय दाबत दाबतच रुक्मिणीचे डोळे भरून आले. देवानं विचारलं, रुक्मिणी तुझ्या डोळ्यात पाणी? हा. काय झालं रुक्मिणी? तू तर अष्टनायिकेमधली तू अतिशय प्रिय आहेस मला. रुक्मिणीनं डोळे पुसले आणि रुक्मिणी म्हणली, कन्हैया स्वामी, मला असं वाटतं की तुमची बायको झाली नसती तर बरं झालं असतं. देवानं सांगितलं, काय बोलतेस रुक्मिणी? मला वाटतंय की मी तुमची प्रियसी व्हायला पाहिजे. का? आणि एवढं प्रेम मी तुमच्यावर करते. पण जग नाव घेत असताना रुक्मिणी कृष्ण कुणीच म्हणत नाही हो. मग काय म्हणतात? राधे कृष्ण, राधे कृष्ण. लग्न करणं हा सन्मान आहे आणि राधा हे प्रेम आहे. राधा उद्या येईल. आता उद्या परवा राधा येईल. सुलभा काकी म्हणत होत्या, कन्हैया बस जन्माचं सार्थक झालं. आशीर्वाद दिला. काका तीर्थयात्रेला निघून गेले आणि भगवान त्या ठिकाणी द्वारकेला निघून गेला. राजा परीक्षितीला शुकाचार्य सांगतात, हे लक्षात ठेवा, मुद्दा लक्षात ठेवा. आणि हाच विदुरानं मैत्रेयाला विचारलेला प्रश्न लक्षात ठेवा. पहिला झाला. दुसरा प्रश्न विचारला की देवानं ही सृष्टी कशी निर्माण केली. ओझर तर मी सांगितलं होतं, पण मी विस्तारानं सांगतोय. कमळातून त्या ठिकाणी ब्रह्मदेव, त्याच्या डाव्या अंगात मी सांगितलं देवाच्या नाभीतून कमळ, त्याच्यातून ब्रह्मदेवाच्या डाव्या अंगापासून बाई, उजव्या अंगापासून त्या ठिकाणी पुरुष स्वयंभू मनुष्य तरूपा राणी. 3 मुली. त्या एक एक मुलीचा वंश मांडतो. काल फक्त नावं सांगितले होते. पहिली मुलगी देवहूती, दुसरी आकुती, तिसरी प्रसूती. देवहूतीचं आणि कर्दमाचं लग्न झालं. देवहूती आणि कर्दम. एक मिनिट ऐका ना. तुम्ही काय ठरवता याला किंमत नाही. तुमच्या आयुष्यात देवानं काय ठरवलं याला किंमत आहे. तुम्ही सर काही ठरवू शकता, तुम्ही काही ठरवू शकता. आपण काय ठरवतो याला अर्थच नाही. कर्दमानं लग्न करताना एक गोष्ट ठरवली होती. कोणती माहिती? कर्दम म्हणले होते, मी लग्न करतो हिच्याबरोबर. कुणासोबत?
देव होती बरोबर, पण एक मुलगा झाला की मी प्रपंचाचा त्याग करीन आणि जंगलात तपश्चर्याला निघून जाईन. पण देव आहे तो, त्याची लीला आहे सगळी. तो कुणाला कधी काय करील हे सांगता येत होय लक्ष्मण महाराज. काय करेन देव काही सांगता येत नाही, त्याची लीला आघात आहे. काय केलं माहिती, इकडे बघा माझ्याकडे. देवानं मुलगाच होऊ दिला नाही, सलग 9 मुली झाल्या. किती मुली झाल्या? 9 मुली झाल्या सलग. त्याला नवविधा भक्ती म्हणतात. आणि त्याच्यामध्येच एक मुलगी होती अनुसया माता. कोणती? अनुसया. ती ब्रह्मदेवाचे पुत्र आत्रेय महामुनीला दिली. कोण? कोण? अनुसया आत्रेय महामुनीला दिली. पतिव्रता म्हणून तिची फार मोठी ख्याती होती. पतिव्रता, एवढी पतिव्रता. पतिव्रता म्हणजे पतीची या मतान अनुसरून पतिव्रता. ती पतिव्रता होती. पतिव्रता वेगळी आणि पतिवार्ता वेगळी. ती पतिव्रता होती. आपल्या पतिवार्ता. एक दिवशी एका बाईने सरकारला शिव्या दिल्या, मोदीला. म्हणलं का शिव्या देतात? हाय काही बी काढले म्हणे, नवं 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 फोन पे गुगल पे, रुपया सापडा ना नवऱ्याच्या खिशात. पहिले 100-200 रुपये रोज सापडायचे, आता रुपया सापडा नाही. लक्षात येते? पतिव्रता वेगळी असते आणि पतिव्रता वेगळी असते. अनुसया पतिव्रता होती. किती पतिव्रते श्रेष्ठ कसं ठरलं बघा. ज्या वेळेला अनुसया पतिव्रता होती ना, त्याच कालावधीमध्ये शांडिल्य नावाची एक पतिव्रता होऊन गेली. भाऊ कोणती? शांडिल्य. ऐकताय ना तुम्ही? कंटाळा आलाय का? एकदा जेवून यायचं का? न ग यायचं असलं तर घेऊ, प्रसाद घेऊन येऊ. काय प्रसाद? पंगत झाल्याच्या नंतर गतुडे बांधते आणि गावाकडे निघते. गावाकडे आपण मला हे प्रसाद, गावाकडल्याला प्रसाद. तू तर काय खायचे ती प्रसाद नाही. लोकांचं काही गणितच कळत नाही. काही काही लोकांचं. मला पाया पडायला माझ्या 20 रुपये दिले तर माझ्या पाया पडले. मला म्हणला मेजर ऐकायलाच का तुम्ही लक्ष देऊन? माझ्या पाया पडला. मला म्हणला एवढे 20 रुपये राहू द्या. मी म्हणलं कशाला 20 रुपये राहू द्या? नाही म्हणला राहू द्या. म्हणलं नको राहू द्या. म्हणला ही नोट कुठं चला नाही. म्हणजे जी नोट कुठं चलत नाही ते आमच्या राशीला आणतो. मला काय, मी चाप्टर म्या उचलीन आमच्या गुरुजीकडे गेलो, गुरुजीच्या पायावर ठेवली, पाया पडलो. गुरुजी म्हणले तू कधीच पैसे देत नसता. राहू द्या म्हणलं, लय कीर्तन आणि भागवत आहेत आपल्याला, राहू द्या एवढे. त्यांनी कपाटातून 100 काढले मला दिले. म्हणलं हे काही हो पण गुरुला फसविणं बरं नाही. म्हणलं गुरुजी माझी नोट बघा ना उघडून. गुरुजी म्हणले काय झालं? म्हणलं नेहमी 10ची नेहमी 20ची. गुरुजी म्हणले माझी बघू उघडून. त्यांची नेहमी 5ची नेहमी 20ची नेहमी 10ची आणि एक तुकडा 100चा होता. गोपाल कृष्ण भगवान की जय. आलं लक्षात तुमच्या? आता बघा अशी अजून मधून फवारणी करावं लागते. आता काय करणार, बरोबर आहे का नाही? इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. कुठवर आलतं आपलं? शांडिल्य. शांडिल्य. अनुसयाचं श्रेष्ठत्व कसं ठरलं हे सांगायला होतं. बबन भाऊ ऐकायलात का तुम्ही? म्हणजे काय ह्यांनाच बोलतात तुम्ही? म्हणजे ही का ऐकलेले ह्यांना सांगतात का डबल? काही माणसाला नाद असते, माहीत असलं. आता पुढं धुर्वाचं येते. आता पतिव्रताचं येते बरं का ह्याच्या पुढं. आणि दाताचं येते. दाताचं चालूच राहते. चालूच राहते नाद काय काय. आणि अजून मजा असते. जे माहिती तेच सांगावं लागतं लोकांना. जे गाल्याच्या कीर्तनात दाढी वेणीची गाठ सांगावं लागते. आणि जर ती नाही सांगितलं, बाया म्हणतात येणीचं दाढीचं सांगितलं बी नाही. ती मजा नाही त्याच्यात. ते तुम्हाला माहिती तेच सांगावं लागतंय. आलं लक्षात? आता बघा माझ्याकडे लक्ष द्या इकडं थोडंसं फ्रेश. बाकी काय टेन्शन घेऊ नका. कळलं का नाही कळलं? आता बघा म्हणले आता ह्या बाईला समजून सांगाय कुणीतरी अशीच पतिव्रता पाहिजे. मग म्हणले कोण आहे? म्हणले आत्रेय महामुनीची पत्नी, तिचं नाव अनुसया, जी कर्दमाची मुलगी आहे. देव होती आणि कर्दमाची मुलगी आहे. तिला जाऊन सांगू. आणि अनुसया कांडण करीत होती. आपलं उकळ मुसळ चटणी कुटण्यात आपण म्हणतो ना, आपलं चटणी चालू होती तिची, आपलं काहीतरी कांडण करीत असन. उकळ होतं, मुसळ होतं, असं मुसळ असं होतं. आणि इकडे बघा ना, हे सगळे देव गेले आणि असं तिचं नेमकंच मुसळ खाली गेलं. आणि वर अनुसया मुसळ कुठे गेलं? वर. सगळे देव बघितले.
अगं म्हणले काय असंच बरं का, इकडे लक्ष द्या. एक शांडिल्य नावाची पतिव्रता आहे आणि त्या शांडिल्यला आमची भाषा कळत नाही, सूर्याला उगू देत नाही, तुला यावं लागते सांगायला. लगेच म्हणले हो लगेच. ते मुसळ जे होतं ना असं फेकलं, अर्धा तास थांब मी आता आले. मुसळवरीच पतिव्रता आहे ती. तुम्ही नका डोकं लावू, तुम्ही नवऱ्याच्या खिशात रुपया ठेवला नाही, तुम्ही मरतान. तुम्ही कुटाण्याच्या भानगडीत पडू नका, तुम्ही त्या कुटाण्याच्या भानगडीत पडू नका, तुम्ही त्या कुटाण्याच्या भानगडीत पडू नका. तिने सांगितलं तुम्ही ते कुटाण्याच्या भानगडीत पडूच नको म्हणे. वरी वरी राहा. तसंच मुसळ वरीच. हा इकडे बघा माझ्याकडे मुसळ वरीच. आणि आली ना शांडिल्यला सांगितलं सूर्याला उगू दे. ती म्हणजे उगू देत नाही. म्हणजे का, सूर्य उगवला की माझा नवरा मरणार आहे, त्याच्यामुळे मी त्याला उगू देणार नाही. अनुसया काय म्हणली माहिती का, तुझा नवरा मिळालेला जिवंत करून देण्याचं काम माझं आहे, चल मी बी पतिव्रत आहे. दत्तात्रेय कुणाच्या बी पोटी जन्म घेणार नाहीत ना येड्याच्या. लक्ष द्यायला लागलं. सूर्याला उगू दे, सूर्याला उगू दे, तुझा नवरा जिवंत करण्याचं काम माझं. आणि सूर्य उगवला गेला आणि नवरा मेला. मेल्याबरोबर आत्रेय महामुनीचे पाय धुतलेलं पाणी आणलं आणि त्याच्या अंगावर टाकलं. अंगावर टाकल्याबरोबर तो जिवंतही झाला आणि त्याचा कुष्ठरोगही नाही झाला. ही ताकद पतिव्रतेची, ही ताकद. आणि तिच्या पोटी पहिला मुलगा दुर्वासा, दुसरा मुलगा दत्तात्रेय. लक्षात येते माझं मुलं. आणि ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही गुणाचं प्रतीक म्हणून त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाण. लक्षात आलं का नाही. एका जनार्दनी पूर्ण अवतार, निर्गुण निराकार आकारले. दत्ता दिगंबराया आवाज महिला मंडळ. स्वामी मला भेट द्यावो. वाह, स्वामी मला भेट द्यावो. दत्ता दिगंबराया स्वामी मला भेट द्यावो. आता ऐका, आता ऐका. तेच दत्तात्रेय, तेच दत्तात्रेय पिठापूरला तेच दत्तात्रेय भगवंताचा अवतार नरसिंह सरस्वती, तेच भगवान दत्तात्रेय श्रीपाद वल्लभ आणि तेच कर्दळीवाना गुप्त झाले आणि तेच नंतर स्वामी समर्थ महाराज म्हणून प्रगट झाले. ही त्यांची परंपरा. स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ, स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ. आणि पिठापूरचे ते श्रीपाद वल्लभ म्हणजे भगवान दत्तात्रेय ना, दुसरे नाही. तेच दत्तात्रेय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा
चिंतन श्री गुरुदेव दत्त. लक्षात ठेवा. आणि मग ते दत्तात्रेय त्यांच्या पोटी त्या ठिकाणी जन्माला आले. अशा पद्धतीनं एक वंश सांगितला, देव होती आणि कर्दमाचा. आता ऐका, झाले दत्तात्रेय. 9 मुली झाल्या आणि 9विधा भक्ती श्रेष्ठ असल्याच्या नंतर मग भक्ती पूर्ण झाली आणि मग त्यांच्याच पोटी ठरलं काय होतं, कुणाच्या लक्षात आहे काय कुठं काय, आम्हाला तरी काय माहिती माय, आम्हाला काय ठरलं होतं लक्षात आहे की नाही? हा, शबाश शबाश शबाश. एक मुलगा झाला की संसार 9 मुली आणि मग 9विधा भक्ती पूर्ण झाली आणि मग 10व्यांदा मुलगा जन्माला आला. त्या मुलाचं नाव कपिल. बोलिये कपिल भगवान जय. आणि मग कपिल भगवंतानी सांख्य शास्त्र तयार केलं आणि बापाला उपदेश केला आणि मग त्या ठिकाणी कर्दम महामुनी मुक्त झाले. देव होती कर्दम, एक वंश. आकुती दिली प्रजापती रुचीला. फार कठीण आहे हे नाव ध्यानात ठेवणं सुद्धा सोपं नाही. रामायण बरं आहे आपलं, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न. एक दिवशी मी म्हणलं, रामायण चालू होतं, मी म्हणलं शत्रुघ्नाच्या पत्नीचं नाव काय होतं? तुम्ही म्हणलं श्रुत कीर्ती. ध्यानात ठेवा. दुसऱ्या दिवशी आलं मला काय नाव, ते काय म्हणले म्हातारी माहिती का? सुदगिरणी. सुदगिरणी नाही का? वेगळंच काहीतरी वेगळं चालतं लोकांचं डोकं. मला अजून एक मजा सांगायची. जुने लोक जे होते ना, हे जे आता डॉक्टर कुठं असते तर दवाखान्यात, बरोबर आहे का नाही? त्याला दवाखान्यात म्हणतात का नाही तुम्ही अजून बी? आणि शिकलेले लोक काय म्हणते? हॉस्पिटल. बरं आता म्हातारेला हॉस्पिटल येत नाही ना भाऊ, ते काय म्हणते सर माहिती का? हॉस्पिटल. आणि त्यांचंच खरं आहे. हाऊस फिटल. एकच जागा आहे हाऊस फिटण्याची, दुसरी नाहीच. लक्षात आलं का नाही? लक्षात आलं असेल ना माझं बोलणं? आता बघा माझ्याकडे लक्ष द्या. मजा बघा तुम्ही, मजा बघा. आता हे लक्ष द्या. अहो लय अवघड हो, लय दुनिया एवढी बेकार आहे ना, काहीच कळत नाही लोकाला. अजून आपल्याला कळत नाही हेच त्यांना कळत नाही. लय येडे लोक आहेत अजून जगात, लय येडे लोक. काय सांगावं तुम्हाला? आपल्याला जजमेंट नाही. आपल्याला अजून आपण शिकलेले आहेत म्हणून बरं आहे, आपल्याला 4 वर्ग शिकता येतात बरं आहे. नाही तर खेड्यापाड्यात अजून लय. आणि पुण्यात तर संस्कृती राहिली. आता पुण्या मुंबईमध्ये संस्कृती नाही. आपल्याकडे लोक आहेत म्हणून तरी अजून संस्कृती टिकून आहे. हाय खरं आहे का नाही भाऊ? सांगा बरं. तुम्ही आता पुण्यात राहतात, आपल्याकडे लोक आहेत म्हणून संस्कृती अजून टिकून आहे तिकडे. नाही तर तिकडे संस्कृती नाही, काय नाही, काय नाही, काही घेणं देणं नाही त्यांना. नवऱ्याला सुद्धा नावानं बोला, त्या नावानं. माझा एक मित्र होता, मी घरी गेलो, म्हणलं वहिनी राहुल कुठे आहे? तो आत्ताच गेला. म्हणलं कुठे गेला तो आत्ता. तो पहिल्यापासून बावळटच आहे. आता काही घेणं देणं नाही, अजिबात घेणं देणं नाही. आणि बाकी एक अजून एक सिस्टीम आहे, लक्षात येत नाही. महाराज आता रिटायर झालो, सप्त्याला मोकळा मी, मला काही काम नाही. आता काय झालं? रिटायर. मग आमचे गुरुजी म्हणले रिटायरवाल्याला जेवढे कामं नाहीत, म्हणजे नोकरीवाल्याला जेवढे कामं नाहीत तेवढे रिटायरवाल्याला काम आहेत. म्हणायला नुसतं रिटायर झालं की मोकळा. लेकरं शाळात नातरुंड नेऊन घालायचे ह्यांच्यात नशिबात. 3 वाजले की लेकरं शाळातून घेऊन यायचं रिटायरवाल्याच्या. येता भाजी घेऊन यायचे ह्यांच्यात नशिबात. काही तर एवढे नशीबवान आहेत, आणलेली भाजी चिरून बी ह्यांना द्यावं लागतं. एवढे नशीबवान आहेत. काय तुला काय कळणार? तुम्ही दोघं गप्प बसा. तुम्ही पिपळा खालचे मुंजे, तुम्हाला मुंजेला ह्याच्यातलं काय कळत नाही. बळभाऊ सतीशला विचारा कशी बेजारी ती. लक्षात आलं का नाही? सोपं नसतं हे. मला आधी माहित असतं, माझी शपथ मी गडावर राहिलो असतो. शास्त्रीजीला म्हणलं असतं मला एखादी गादी द्या, नसली तर असल्या 2 एका योग टाकले असल्या बसलो असतो त्याच्यावर. आता करावं काय? आता धरता येणार, सोडता येणार, करावं काय आता सांग. तरी एक दिवस सासऱ्याला नेऊन गाठली. कदर हातात, सासऱ्याच्या हातात हात दिला. म्हणलं सांभाळा हिला, कर्माचे फळं भोगायची वेळ आली. म्हणलं मला तुमच्या असली पोरगी जन्माला घातली. हो सासऱ्यानं सासू हात कडून मला म्हणला, अख्खं झाड मी सांभाळतो, एवढं एक तुम्ही सांभाळा. आलेत का कशी चौकशी करा सर?
आणि ते बी सांडपाचेच ती येऊ शकते. लक्षात आलं का नाही? इकडे लक्ष द्या बघा, इकडे लक्ष द्या. बोर वाटायला का जरा? बस करायचं का? बरं वाटायला का? कर बोर व्हायला? होय, बोर व्हायला. खरं सांगा, बरं वाटायला ना? हात वर करा बरं. कथा किती जणाला बंद करा वाटायली? एकदा प्रेमान संत भगवान बाबा की, भगवान बाबा की. कपिल भगवंताचा जन्म झाला. आता ऐका, देवहूती कर्दम महामुनीला, आकुती प्रजापती रुचीला 2 झाले. त्यांना मूलबाळ झालं नाही. आणि सृष्टी उत्पत्ती झाली आपल्या. आणि तिसरी जी मुलगी होती स्वयंभू म्हणून शतरूपा राणीची, ती होती प्रसूती. ती कोण होती? प्रसूती. आणि ती प्रसूती दिली दक्षाला. प्रसूती कोणाला दिली? दक्ष म्हणजे कोण माहिती का? महादेवाचा सासरा. आणि त्यांना झाल्या 16 कन्या. किती मुली झाल्या? तुम्ही म्हणतो ना आकडे लयच आहेत राव. हो, आणि रावणाला बायका, मला एक जण म्हणला रावणाला बायका किती? मी 80,000. कमाल आहे म्हणलं, एवढ्या कशा सांभाळ? मी तुला का राशन द्यायचंय काय? गपकी विनाकारण डोकं लावायचं लईच ना दे लोक आहे. मी एकदा मला रावणाला मुंडकी किती होती? मी 10. एका अंगाव कसं झोपायचा? मी त्यानं खटा खाणला होता, 9 खाली सोडायचं आणि झोपायचा. असं जिथं नाही तिथं डोकं लावायचं लईच ना दे लोकाला घेण्या देण्याचं. जिथं नाही तिथं डोकं लावणार विनाकारण. कुठं बी डोकं लावायचं नाही. आपलं जिथवर चलते तिथवरच लावायचं. लक्षात आलं का नाही? या जगात एवढे लोक पुढे गेले तर आपलं डोकं जिथं बंद पडतंय तिथं काही लोकांचं सुरू होते. आपण म्हणतो असं कसं झालं? कसं झालं? तिथून पुढं सुरू होते ते. बघा इकडे लक्ष द्या आता. आणि मग 16 कन्या झाल्या. 16 मुलं. पहिल्या काळात असायचे बी माणसं. आता हम दो हमारे दोन पहिले दो जाने दो. आता राहील नाही. माणसं होते आमच्या गावात. एका माणसाला अजून बी 40 नातू. इथं किती? 40. पोरायचे 20 आणि पुरीचे 20. म्हातारी फक्त लेकरं गोळा करायची असती. 32, 22, 18, 16, 13. टी शर्ट छापून आणले. कळते माझं बोलणं? आता बघा लक्ष द्या. त्यातल्या 13 कन्या धर्माला दिल्या. कुणाला दिल्या? धर्माला. 14वी सगळ्या पितृगणाला देऊन टाकली. 15वी लक्ष द्या, लक्ष द्यायला लागलं की नाही? 13 धर्माला दिल्या, 14वी पितृगणाला दिली. लक्ष द्यायला. आणि एक कन्या जी होती ना, एक कन्या ही सती शेवटची मुलगी ती महादेवाला दिली. कुणाला दिली? महादेवाला दिली. आणि महादेवाला सती दिली. तिनं तिचं शरीर जाळून भस्म केलं. त्यावेळेला शौनकादी ऋषीने विचारलं, महाराज काय जाळलं शरीर? राजाने विचारलं, शुकाचार्य राजाने विचारलं काय झालं होतं? म्हणजे त्याचा इतिहास मोठा आहे. म्हणजे तेवढा इतिहास आम्हाला सांगा. म्हणजे काय झालं? राजा शुकाचार्य सांगायले, राजा दक्षानं काय केलं होतं? दक्षाला प्रजापती पद प्राप्त झालं होतं. पद आणि पद आलं की मध येतोच. निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ करायचा असतो त्यावेळेला माणसं कुठं जातात? मंदिरात. कुठं जातात? मंदिरात. निवडून आल्यावर बी पहिल्यांदा मंदिरातच जातात का? मंदिरात. पद आलं की मध येत असते. अंगाला आला ताप, देवा तू आमचा बाप. अंगाचा गेला ताप, आम्ही देवाच्या बापाचे बाप. असली पद्धत आहे आपली. आपल्याला ताण लागण तेव्हा हिरकांताची सवय. आता बघा इकडे लक्ष द्या. पद आलं आणि मध चढला गेला आणि त्यानं फार मोठ्या यज्ञाचं आयोजन केलं. ऐकतायत ना? लक्ष देऊन तुम्ही. यज्ञाचं आयोजन केलं. आणि यज्ञाचं आयोजन केल्याच्या नंतर आता बघा, यज्ञाचं आयोजन केलं आणि महादेवाला निमंत्रण होतं ज्येष्ठ जावई म्हणून. महादेव तिथे गेले, भजन करू लागले रामाचं. दक्षाला सगळे उठून उभा राहिले. महादेव उभाच राहिले नाही. माझा हे ना अपमान केला, माझा अपमान केला हे ना. आणि अपमान केला म्हणून राग आला आणि दुसरा यज्ञ ठेवला. सगळ्याला निमंत्रण दिले आणि महादेवाला दिलं. आणि सगळ्या देवाला सांगितलं, सगळे विमान कैलास मार्गे विमान उद्याची. सगळे देव कैलास मार्गे निघाले विमान. सतीन महादेव बसले होते, विमान निघाले. इकडून विमान, इकडं सगळे कुठून बी फिरायचे आणि कैलासाहून निघायचे. अशी वाजायला लागलं. काय वाजायला लागलं?
सतीनं बघितलं आणि शिवजीकडे गेली आणि म्हणली, शिवजी काय वाजायले? म्हणले ते विमान आहे. कुठं चालले? तुझ्या बापाच्या इथं. कशासाठी? तुझ्या बापाच्या इथं यज्ञ आहे. आपल्याला निमंत्रण? आपला अपमान करण्यासाठी ठेवला यज्ञ. म्हणले मग मी जाऊ का? जाता येत नाही, मला जाऊ द्या. शिवजी म्हणले, सती काही ठिकाण आहेत बोलावलं तर जावं, एक ठिकाण आहे बोलावलं तर जावं, दुसरं ठिकाण आहे बोलवायची वाट बघू नये, आणि तिसरं ठिकाण आहे बोलावलं तरी जाऊ नये. कळतंय? लग्न, हळदी कुंकू, वैयक्तिक कार्यक्रम असेल तर बोलावलं तर बोला ना जावं, बरोबर आहे का नाही? पार्टी असेल, डान्स असेल, बस एखादी तमाशा असेल, यात्रा असेल, तर अशा ठिकाणी बोलवण्याची वाट बघू. म्हणजे काहीच वाटतच नाही का काही बोलायला? सरळच बोलून जायचं का काही बी? सांगा बरं. अरे बाबा, अशा ठिकाणी बोलावलं तरी जाऊ नये, बोलावलं तरी जाऊ नये. लक्षात ठेवा. अशा ठिकाणी लगेच म्हणायला लागलेत हो. आणि कथा, कीर्तन, मंडप, भगवान बाबाचा हा सप्ताह आहे, इथं का सगळ्याला निमंत्रण गेलंय का? नाही. इथं बोलवायची वाट बघायची गरज नाही. तुका म्हणे, जवळी न पाचारिता जावे, संत चरणी भावे रिघावया. न बोलवता यायचं इथं, न बोलवता. इथं काही कुणाला निमंत्रण दिलं जात नाही वेगळं, इथं न बोलवता यावं लागतं. आणि असं ती अजून 3 ठिकाण आहेत. म्हणजे कोणते? आईवडिलाच्या घरी मुलीला न बोलवता जाता येतं, गुरुच्या घरी शिष्याला न बोलवता जाता येतं, आणि मित्राच्या घरी मित्राला न बोलवता जाता येतं. सती म्हणली, हो हो तेच म्हणायले मी बी तेच म्हणते, पप्पाच्या इथंच म्हणायले मी बी, दुसरीकडे नाही म्हणत. मग महादेवाच्या लक्षात आलं आपल्यावर झाले म्हणून. हे मग लक्षात आलं. शिवजी सांगण्याचा प्रयत्न करतात, सती जाऊ नको, सती ऐकत नाही. शिवजी समजून सांगण्याचा प्रयत्न करतात, पण सती ऐकत नाही. हा अनुभव फक्त शिवजीचाच आहे असं अजिबात नाही. आपल्याही सतीला आपण समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो, पण आपली सुद्धा सती आपलं ऐकत नाही ऐकत. काय करतात? समजावण्याचा प्रयत्न करतात, ऐकत नाही. जायला निघते, जाते, त्या ठिकाणी यज्ञाजवळ जाते. यज्ञकुंडाजवळ गेल्याच्या नंतर बहिणी पाया पडू देत नाहीत, बाप नीट बोलत नाही, पाया पडू देत नाहीत, आणि कुणीच नीट बोलत नाही. पण सादर मिली भली एक माता, आई मिळाली. आईच असते शेवटी ती. आई मिळाली, आणि आई मिळाल्याच्या नंतर आईनं सांगितलं, तुला निमंत्रण नाही तर कशासाठी आलीस? शेवटी आई येते, कशी जरी असली तरी शेवटी आई येते, कारण आई ही प्रेम करतच असते. बरोबर आहे का नाही महाराज? मला जायचं आहे. आणि आई निघाली गेली. आईनं सांगितलं कशासाठी आलीस? मग आई आली. ऐका, लक्ष द्या. आईनं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळेला परत जा. सतीनं विचार केला, मी जर परत गेले तर मला शिवजी अगोदरच जाऊ नको म्हणत होते, आणि पुन्हा अपमान झाला म्हणतील. आणि दुसरं एक लक्षात होतं, मी रामाची परीक्षा घ्यायला गेले होते, तेव्हापासून माझ्यासमोरचा पत्नीत्वाचा संबंध तोडलेला आहे, त्याच्यामुळं मला आता तिथं जायचं नाही. बरं, मी गेले तर अधूनमधून महादेव मला हे म्हणणार आहे, दाक्षायणी, दक्ष कन्या, त्यावेळेला ह्या बापाची आठवण येईल, त्यामुळे मला हे जमणार नाही. म्हणून ज्या यज्ञामध्ये महादेवाला स्थान नाही, तो यज्ञ काहीही कामाचा नाही, काहीच कामाचा नाही. महादेवाला स्थान नाही, यज्ञ कामाचा नाही. मग त्या दक्षापासून तयार झालेलं शरीर सुद्धा मला ठेवायचं नाही. अग्निनारायणाला बोलवलं गेलं, आणि अग्निनारायणाला सांगितलं की माझे हे शरीर जाळून भस्म कर. अग्निनारायणाला बोलून शरीर जाळून त्या ठिकाणी भस्म केलं गेलं. ऐका, लक्षात आलं. त्या ठिकाणी महादेवाला ही बातमी कळाली, जटात उपटली गेली, एक केस उपटला गेला, वीरभद्राची निर्मिती झाली. वीरभद्राला पाठवून दिलं. वीरभद्राने यज्ञाचा विध्वंस केला, दक्षाचं मुंडकं उडवलं, त्याला बोकडाचं तोंड बसवलं गेलं. लक्षात ठेवा, महादेव आले. महादेवानं त्या सतीला त्या ठिकाणी जळालेलं अर्ध शरीर खांद्यावर घेतलं, नाचायला लागले, तांडव करायला लागले. आणि तांडव करायल्याच्या नंतर महादेव त्या ठिकाणी नाचताय, राग आलेला आहे, अनावर झालेलं. सगळ्या देवाने विचार केला, की आता महादेवाचा राग शांत करावा लागेल. विष्णूकडे गेले. विष्णू परमात्म्याने विचार केला, पण सतीचं शरीर आहे, हे शरीर आधी खाली पाडावं लागेल. आणि मग बाण मारला, आणि त्या सतीच्या शरीराचे 51 तुकडे झाले. किती तुकडे झाले? 51.
आणि तेच आपले शक्तिपीठ मानले जातात. काही 51, काही ठिकाणी 52 शक्तिपीठाचा विचार मांडलाय. किती शक्तिपीठ आहे लक्षात आलं? आणि त्यातले 3.5 शक्तिपीठ आपल्या महाराष्ट्रात आहे. लक्षात यायला लागले का नाही? 3.5 शक्तिपीठ आपल्या महाराष्ट्रात आहे. जळून शरीर भस्म झालं गेलं. ऐका, पण मनामध्ये इच्छा एकच होती की हाच पती पुन्हा मला मिळावा. म्हणून मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी तीच सती मैना माता आणि पर्वतराजाच्या पोटी पार्वती रूपानं त्या ठिकाणी जन्माला आली आणि पुन्हा त्यांचा विवाह संपन्न झाला. आपल्याला तिकडे जायचं नाही. शुकाचार्य राजा परीक्षितीला त्या ठिकाणी वर्णन करून सांगतात. आणि हे वर्णन करून सांगत असताना 3 मुलीचा वंश वर्णन केला. आलं लक्षात? आता देवहूती, आकुती, प्रसूती मुलींचा वंश वर्णन केला. आणि नंतर आता पुढं उत्तानपादाचा आणि प्रियव्रताचा वंश त्या ठिकाणी सांगितला गेला. त्याच्यामध्ये उत्तानपादाच्या वंशाचा विचार आपण कालच्या भागामध्ये केला. प्रियव्रताचा विचार करत असताना पंचम स्कंदामध्ये 5व्या स्कंदामध्ये प्रियव्रताचं विश्वकर्माची मुलगी बहिरिष्मतीशी लग्न झालं आणि तिच्याबरोबर लग्न झाल्यानंतर त्यांना 10 पुत्र झाले. 10 मुलापैकी सर्वात मोठे राजा अग्निंद आणि तो राजा होता, त्या अग्निंद राजा होता त्याचं पूर्वचित्तीशी लग्न झालं आणि पूर्वचित्तीशी लग्न झाल्यानंतर त्यांना 3 मुलं झाले. त्यातला सर्वात मोठा राजा नाभी राजा, सर्वात मोठा राजा नाभी राजा. नाभी राजाचं मेरू देवीशी लग्न झालं आणि त्यांच्या पोटी भगवान वृषभ नावानं अवताराला आले. बोलिये वृषभ भगवान की जय. भगवान वृषभ नावानं जन्माला आले. वृषभ देवाचं इंद्रदेवाची कन्या जयंतीशी लग्न झालं. जयंती तिच्याशी लग्न झालं. त्यांना 100 मुलं झाले. किती मुलं? आकडे तसेच आहेत, आता ऐकत ठेवायचे. 100 मुलं झाले. सर्वात मोठा भरत राजा आणि तो भरत राजा अंतकरणात मरत असताना वासना ठेवून गेला. कारण एक त्यानं काय केलं होतं, त्यानं एक हरणाचं पाडस पाळलं होतं आणि हरणाचं पाडस नदीवर स्नानाला गेला आणि ते हरणाचं पिल्लू दिसलं. त्यानं घरी आणलं आणि त्याच्याच लालन पालन करायचा. त्या हरणाच्या पिल्ल्याचंच लालन पालन करायचा, त्यालाच सांभाळायचा, त्या पिल्ल्याला सांभाळायचा. हरण जेवलं का, हरण उठलं का, हरण. आणि त्याच्यात वासना अडकली ना. कशात? त्या हरण्याचे लोक लय बेकार आहेत सर. भंडारे डोंगरावर एक साधू राहत होता. भंडारे डोंगराव कुठं बोला की, भंडारे डोंगरावर एक साधू राहत होता. आणि काय झालं, त्या रावटीमध्ये उंदरं झाले आणि त्या उंदराने महाराजाची लंगोटे उपरणं सगळं कफनी सगळं करांडून टाकलं. महाराज गेले खाली गावात. एवढं शिवून द्यावं म्हणले टेलरला, शिवून घेतलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा तसंच उंदरं झाले, ते पुन्हा शिवून दिलं. 2-4 वेळा शिवून दिलं आणि ते टेलर म्हणला, महाराज लईच उंदरं झालेत का? लईच उंदरं झालेत. असं करा, मांजर पाळा. मांजर काय पाळा बोला की? मांजर. ह्यानं मांजर आणून दिली. 2 दिवसात उंदरं संपले. तर मांजरीला दूध कुठून आणावं? महाराजाचं भजन गेलं बाजूला. महाराज उठायचे, खाली जायचे, दूध घेऊन यायचे, मांजराला पाजायचे, स्वतः थोडं प्यायचे. बरोबर फुकट माणूस किती दिवस देत असते? 2-4 दिवस. शेवटी दुधावाल्याने सांगितलं, महाराज दुधाची लयच गरज दिसायला लागली. गाय घ्या, एक गाय, गावरान गाय साधूच्या दारात असावा. दक्षानं जमली होती पायावर, सगळ्याची गाय आणून दिली ह्यानी. उठले की भजन गेले की, आता कुठं भजन कशाचं काय. उठले की महाराजांनी झाडून काढायचं, शेण काढायचं, धार काढायची, दूध तापवायचं, मांजराला काही आपण काही प्यायचं. बरं पिऊन 1 लिटर मांजर आणि 1 लिटर महाराज. 2-4 लिटर दूध वायाला चाललं. महाराज दुधाचा किती नाश लावलाय. लोकाला थेंबर मिळा ना, तुम्हाला एवढं मिळत आहे. 4 पैसे होते आणि डेअरीला घाली जा, डेअरीला. महाराजांनी उठलं की दूध डेअरीला नेऊन घालायचं. महिनाभर डेअरीला घातलं. एक जण म्हणला, काय बेजारी, काय बेजारी, काय बेजारी. लगन करा, लगन दिलं. लगन लावून महाराजाचं काय बघायला लागला. त्यामुळे आपली शास्त्रीची काय म्हणते माहिती का, संसारिक लोकांचं जास्त ऐकत बसायचं नाही. कारण त्यांचं ऐकलं की आपली वृत्ती तशी होत असते. लक्षात येते माझं बोलणं? संसारामध्ये रमून जायचं नाही, प्रपंचामध्ये रमायचं नाही, प्रपंचातून बाजूला पडायचं. आता बघा, लक्ष द्या माझ्याकडे. सारखं त्या हरणातच लक्ष. कोणाचं? त्या भरताचं. आणि मग मरायच्या वेळेला हरिण कुठे असं गप्पुनी म्हणलं, हरिण. त्याचा परिणाम जड भरत राजा हरिणी गर्भ गेला. जड भरत राजा हरिणी गर्भ गेला. जड भरत राजा
वा जड भरत राजा हरणी गर्भा गेला आणि घाला तो घातला वासनेने. शेवटी वासनेनं घाला घातला आणि जड भरताला कुणाच्या गर्भाला जावं लागलं? हरणीच्या. त्याचं कारणच आहे महाराज, वासना ही वाईट आहे. वासना कुठंच अर्धवट ठेवायची. वासना शिल्लक राहिली. ज्ञानोबरायची सुद्धा ओवी. ज्ञानोबराय म्हणतात, आगा कर्मी जै उरावे तै सुख दुःखे फळावे तया ते भोगावया यावे. वासना ओढाळ गाय गड्यानो वासना ओढाळ सगळ्या वाजवणाऱ्यासाठी एकदा टाळी वाजवा जोरदार सगळ्यास. वासना ओढाळ गाय गड्यानो वासना ओढाळ गाय. वडाळ गाय लय वडाळ. आणि एक लक्ष, ओढाळाची संगती पाहे. नाथ महाराज म्हणतात, क्षणभर गेली या धर्म गाय. मी ओव्या सांगतोय त्या बी भागवतातल्याच आहेत, फक्त नाथ महाराजांच्या भागवतातल्या. लक्षात येते बोलणं? आता बघा इकडे लक्ष द्या. ही एवढी वासना बेकार आहे महाराज. जड भरत एवढा राजा, ज्या आपल्या देशाला ज्या राजामुळं भरत हे नाव पडलं, तो राजा म्हणजे जड भरत आहे. हरणीच्या गर्भाला गेला जड भरत राजा. म्हणून जड भरत राजा हरणी गर्भा गेला आणि घाला तो घातला वासनेने. वासनेनं घाला घातला आणि वासनेनं घाला घातल्याच्या नंतर हरणीच्या गर्भाला जाऊ लागलं. खरं म्हणजे असंच आहे बघा, वासना कुठं शिल्लक ठेवायची नाही. आणि वासना थोडीही शिल्लक राहिली की वासना शिल्लक राहिल्याच्या नंतर खरं म्हणजे त्याचा नंतर तो जन्म घ्यावाच लागतो. तुकोबरायचं एक प्रमाण आहे सर, वासनेचा संग होय अंतकाळी आणि तरी तपोबळी जन्मधरी. जन्म घ्यावाच लागतो त्याला. म्हणून शिल्लक एक अजून एक वाक्य सांगतो जाता जाता, उद्याचं प्लॅनिंग निश्चित करायचं पण उद्याची आशा धरायची नाही. उद्याची अपेक्षा ठेवायची. उद्या काय करायचं नक्की ठरवायचं. नक्की ठरवायचं उद्या काय करायचं, पण अपेक्षा ठेवायची नाही. कारण उद्याचा दिवस आपल्या हातात आहे का सांगा बरं? हा गप्पून कवा चमकन मरावं लागेल सांगता येते का? सांगता येते का? गप्पूनच्या मध्ये जा संपला, माणसाचा विषय संपला, काही राहत नाही मला. त्यामुळे ध्यानात ठेवा, कवा मरावं लागेल, कवा या जगात सोडून सगळं सोडून जावं लागेल काय सांगता येत नाही. चांगलं राहत जरा, चांगलं वागायचं, थोडं चांगलं वागलं पाहिजे. कोट्याधीश माणूस होता, कोट्याधीशाने त्याच्या दारात भिकारी गेला. साहेब काही द्या म्हणला, हे बघा आमच्या घरी काही नाही. साहेब भाकर द्या म्हणला, भाकर नाही. साहेब शिळी द्या म्हणला, शिळी नाही. बरं ताजी द्या, ताजी नाही. एखादं शर्ट द्या राव, नाही शर्ट. फाटकं द्या, फाटकं नाही. तुमच्या इथं काहीच नाही का? ते मला काहीच नाही. बाहेर या म्हणला, काय हे बघू ना जरा, चला सोबत. तुझ्याकडे काहीच नाही तर दोघं मिळून मागू. काय करतो? भिकाऱ्यानं 20 रुपयाची नोट काढली आणि त्या श्रीमंत कोट्याधीश माणसाच्या हातात दिली, बबन भाऊ त्याच्या हातात, आणि सांगितलं, भाऊ त्याच्या हातात दिली, सांगितलं एक काम करायचं. काय म्हणजे ही नोट घ्या. म्हणले मग ही नोट घ्यायची, माझं काही खरं नाही, माझं दुखायला लागले, मी 4-2 दिवसात मरतोय. केदार मेजर 4-2 दिवसात मी नाही तिथलं सांगायला लागलो, मी 4-2 दिवसात मी मरतोय. एवढे 20 रुपयाचे माझ्यापाशी, येताना एवढे वरी घेऊन या. तुम्ही जावा येताना तेव्हा मागून. ऐकायलाच ना लक्ष देऊन, आका आका ऐकायला. हां मग काय नाही, हां ऐका मग इकडे लक्ष द्या. ते म्हणलं हो राय, ते भिकारी काय, ते श्रीमंत माणूस काय मला माहिती कोट्याधीश येड्याचं आहे मला भिकारी, याला कळतं का 20 रुपये कुठं वरी घेऊन येता येत असतात का? मग भिकारी मला नालाय का, मी तेच सांगायला लागलो, कोटीचा बंगला आहे काय वरी घेऊन येणार? दिकी थोडं दान, दिकी फडकी एखादी पावती इथं भगवान बाबाची बघ की इथं. काहीच नाही, देणं नाही घेणं नाही, काय नाही, काय नाही, काहीच घेणं देणं नाही लोकांना.
इकडं हे बघा, निवळ जगायचे म्हणून जग जाऊ नका, जगायचे म्हणून जग जाऊ नका. चांगलं जगण्यासाठी आनंदाने जग, चांगलं जगलं पाहिजे. उगं त्याला अर्थ नाही असं जीवन जगायचंच नाही. मरत नाही म्हणून जगायचं, काय उपयोग त्याचा? मरत नाही म्हणून जगायचं नाही, मरण येत नाही तोपर्यंत आनंदानं जगायचं. त्याच्यात पुन्हा तिळभर शंका नाही, अजिबात नाही. आणि आनंदी जगायचं, वाघासारखं जगायचं. लक्षात आलं? 5वा स्कंद. 6व्या स्कंदामध्ये त्या ठिकाणी ध्यान प्रकरण सांगितलं गेलं 4 अध्यायामध्ये. ध्यान म्हणजे ध्येय ते अनेन यत्त ध्यानम, म्हणजे ध्येयभूत व्यक्ती, थोडक्यात आपल्या सोप्या भाषेत चिंतने चिंतने तद्रूपता, ध्याने ध्याता पंढरीराया मनासहित पालटे काया, जया चित्ती ज्याचे ध्यान तैसे होय त्याचे मन. ध्यानाचं वर्णन आलं, ध्यान साधना त्या ठिकाणी वर्णन करून सांगितली. त्याच्यानंतर अर्चन महिमा वर्णन करून सांगितला. अर्चन महिमा, आणि अर्चन महिमा, अर्चन भक्ती म्हणजे पूजा, देवाची पूजा. काय देवाची पूजा? म्हण पूजा. आपल्याकडे पूजा करतात की सगळे देव एक खट्यात गंगळ्यात टाकायचे, एकदा शिसळायचे आणि देवाचे आपटायचे, झाले आपली पूजा. आमच्या गावात एक जणाचा बाप देवपूजा करायचा, तासभर देवपूजा. गावाला गेला, पोराला सांगितलं तेवढी पूजा करून घे. मी म्हणलं हो. 2-3 दिवस केली त्यानं, एक देव धुईचा ठुईचा. 5-6 दिवसांनी कटाळात आला. सगळेच एका पावऱ्यात टाकले, 52 देव होते, पावऱ्यात टाकले. एकदाच आंघोळ घालू म्हणलं ह्यांना, हिरीत सोडला पावरा, ही आणले आंघोळ घालून, मांडले मोजून. गण लावायच्या टायमाला 51च भरले. तशीच पूजा ठेवली. उठून आईला म्हणला वाढ जेवायला. ते म्हणले पूजा कर. गप म्हणला, तुला ह्याच्यातलं कळत नाही, जेवायला वाढ. आरती पूजा कर, तुझा बाप रोज. तुला ह्याच्यातलं माहीत नाही ना, बोल जाऊ ना, त्यातलं माहीत नाही त्यात बोल जा जेवाय. अगं तुला ह्याच्यातलं माहीत नाही. काय झालं म्हणजे मी आंघोळीला हिरी गेलो तुम्हाला देव घेऊन, 52 देव होते म्हणला. आता मोडले 51 भरायला. एका देवानं आत्महत्या केली, सुतक पडले, वाढ म्हणलं जेवायला. सुतक पडलंय म्हणला, वाढ म्हणला जेवायला. असली देवपूजा आपली. आपल्या देवपूजेला काय अर्थ आहे का काय सांगा. इकडे हे बघा, नाही केली तरी बी देव नाराज होत नाही. देव नाराज होत नाही. फक्त एकच आहे, अंतकरणात देवाविषयी प्रेम पाहिजे, अंतकरणात भाव पाहिजे. अंतकरणात जर भाव असेल, अंतकरणात जर प्रेम असेल तर देवाची. नाहीतरी आपण आता दिंडीमध्ये भजन आंघोळ करून देवपूजा करतो, देवपूजाच होत नाही ना. देवपूजा दिंडीत कशी देवपूजा होती? उठलं की ज्ञानोबा तुकाराम,